माझंच दुःख मोठं. आपल्या प्रत्येकाला वाटतं की माझंच दुःख मोठं, मलाच एवढं दुःख का, माझंच दुःख मोठं. ऑक्टोबर, मी तुम्हाला इथून प्रूफ करून दाखवणार की आपलं दुःख मोठं नाही. ऑक्टोबर मध्ये एका मुलीचं लग्न होतं. सगळं काही ग्राउंड पासून ते तिचं गाऊन, ते मंडप आणि ते जेवण वगैरे सगळ्यांची तयारी झालेली होती. जुलैच्या 8 तारखेला त्या मुलीला ताप येतो. 2 दिवस तिला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि त्या तापामध्ये तिचा मृत्यू होतो. ज्या मुलीने आपल्या 2 महिन्यानंतरच संसाराची स्वप्न बघितलेली होती, रंगवलेली होती, त्या मुलीचा 1-2 महिने अगोदर, आपल्या लग्नाच्या अगोदर मृत्यू होतो. एक माणूस, एक वडील त्याला जेव्हा फोन आला की बाळाचा जन्म, पहिलं बाळ हॉस्पिटलमध्ये आईने जन्म दिलेला आहे आणि वडील बाळाचा चेहरा बघण्यासाठी धावत धावत उत्सुकतेने चाललेले आहेत. तुम्ही विचार करा काय तो आनंद असेल. आणि जात असताना त्यांना रस्त्यावरती एक वायर पडलेली दिसते आणि ते वायर उचलायला जातात. तिथल्या तिथे शॉक लागतो आणि ते वडील मृत्यू पावतात. आता ते स्वर्गामधूनच आपल्या बाळाचा चेहरा बघतो. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे उदाहरण. 8 वर्ष आपण 8 वर्ष आपला एक तरुण फक्त बेडवरती होता. 8 वर्ष. एक बाई माझ्याकडे आली, ती सांगते फादर 7 वयाला माझं मिसकॅरेज, 7 वयाला तिच्या उदरामध्ये बाळ राहतच नाही, 7 वयाला मिसकॅरेज करावं लागेल. एका ठिकाणी मी जेव्हा होतो तेव्हा एक 2-2.5 वर्षाचं बाळ, आणि ते बाळ त्यांना झालेलं 9 वर्षानंतर, उपास वगैरे सगळं काही करून 9 वर्षानंतर झालेलं बाळ, 2-2.5 वर्षाचं बाळ, ते बाहेर काही खेळ खेळत होतं. आता त्याला साप चावला की काय दुसरं का विंचू का दुसरं काय झालं, ते बाळ एक 20 मिनिटांमध्ये त्याचा फेस येऊ लागला आणि बाळाचा मृत्यू झाला. मी ती पेटी उचलण्यासाठी मी गेलेलो. आई वडील ती पेटी सोडत नव्हते. आजही वडील येतात आणि त्याच्या खात्यावरती चॉकलेट वगैरे ठेवतात. ही आपल्या आजूबाजूची उदाहरणं आहेत. म्हणून आपण काय दुःख असेल ते आई वडिलांचं किंवा या सगळ्या माणसांचं, आणि आपण म्हणतो की माझंच दुःख मोठं आणि मला नाही, आपलं दुःख मोठं नाही. तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर आपलं दुःख काहीच नाही त्या दुःखाचं. मग कधीच असं म्हणायचं.